यावेळीचाही बिग बॉस 70 दिवसामध्ये गाशा गुंडाळणार 100%. नाही पडत आहे, सांगतो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आठवतंय गेल्या वेळी बिग बॉस नव्हता, म्हणजे 2025ला नव्हता, 2024ला होता, पण हिंदी बिग बॉसमुळं आपल्या मराठी बिग बॉसची नरडा आवळलं गेलं. 70 दिवसामध्ये बिग बॉस बंद करावा लागला. तो व्हिडिओ म्हणजे तो बिग बॉस खूप जास्त व्हायरल पण झाला होता, तुम्हाला माहीत असेल. TRP पण खूप मोठी झाली होती, सूरज चव्हाण जिंकला होता. या सगळ्या गोष्टी असताना तो 70 दिवसामध्ये बंद करावा लागला, कारण हिंदी बिग बॉस येणार होता. पण त्याची भरपाई करायची म्हणून यावेळीचा सीझन 100 दिवस क्रॉस याने अनाऊन्स केला. याने असे टास्क वेगवेगळे काढले, अशा काही नवीन नवीन गोष्टी केल्या की हे आता हिंदी बिग बॉसला पण तोड नाही, आता मराठी बिग बॉस एक नंबर काम करणार किंवा मराठी बिग बॉसच वर जाणार. पण सध्या ही चर्चा खूप जोरात चालू आहे की 70 दिवसामध्ये हा बिग बॉस बंद होणार आहे. त्याच्या मागची कारणं महत्त्वाची आहेत. ती कारणं तुम्हाला पण पटतील बरं काय. शांतपणे व्यवस्थित व्हिडिओ बघा. नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला हे पटतं का. सगळ्यात महत्त्वाचं कारण मला हेच वाटतं, सध्या जे जास्त ट्रेंडिंगमध्ये वाईल्ड कार्ड. वाईल्ड कार्ड म्हणजे नेमकं काय असतं की बाबा एखादा गेम आहे, तो गेम 80% भरला आहे, पण 20% तडका टाकण्यासाठी एक वाईल्ड कार्ड घरामध्ये सदस्य एंट्री घेतो. पण तुम्हाला आठवतं आहे का बघा की वाईल्ड कार्डचा मजाकच झाला आहे. म्हणजे राखी सावंतला या शोमध्ये की बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून घेतलं, ही काय अभिमानाची गोष्ट नाही आहे. पहिली गोष्ट का ते सांगतो, कारण राखी सावंत असेल, अभिजित बिचुकले असेल, ही अशी पात्र आहेत की यांना दर सीझनला लोक चेष्टेत, सिरियसली नाही, चेष्टेत लोक म्हणतात की नाही आता राखी सावंतला आणा, नाही आता बिचुकलेंना आणा. ही चेष्टेतला विषय असतो. पण या चेष्टेतला विषयाला सिरियसली बिग बॉस मराठी सीझन 6 सिरियसली घरामध्ये घेऊन येतात. त्याचा अर्थ तुम्हाला कळतो का, की वाईल्ड कार्डच्या नावावरती त्यांनाही माहिती आहे की सध्या काहीच घरामध्ये कंटेंट सुरू नाही आहे, त्यामुळं आम्हाला राखी सावंतला घ्यायलाच पाहिजे. मध्ये तर न्यूज आली होती की बाबा आता बिचुकल्यांना पण घेतील. घ्या नाही घ्या तो विषय नाही आहे, पण तुम्हाला कळते का की ही गोष्ट किंवा ही स्टेप जी आहे ही बिग बॉसचा ट्रेंड खाली करण्यासाठी आहे. पण ठीक आहे, वाईल्ड कार्ड नावाचा जी गोष्ट त्यांनी चालू केली आहे ती तर फ्लॉप चाललीच आहे. अजून एक म्हणजे दर रविवारी वाईल्ड कार्ड सदस्य येतो, पण रोशन भजनकर जेव्हा घरातून बाहेर गेला त्यावेळी त्याला शनिवारी बाहेर काढण्यात आलं आणि रविवारी 1 नाही 2 नाही तर 3 वाईल्ड कार्ड सदस्यांना एंट्री देण्यात आली. बरं, असं काही खास ऑकेजन पण नव्हतं किंवा असं काही खास टास्क पण नव्हता की त्यामुळे ते 3 एकत्र येतील, असं काहीच नव्हतं. पण तरी देखील 3 सदस्यांना आत घेण्यात आलं. कारण नाही माहिती. बरं, ते 3 घरामध्ये आल्यानंतर असा काही वेगळा काय तुफान काय बदल झालाय का. तुम्ही श्रोते हो, तुम्ही प्रेक्षक आहात, तुम्हालाही माहिती आहे की ते 3 घरात आल्यानंतर उलटं ते बिग बॉस बघायचं लोक अजून जास्तच कमी केलेत. त्यामुळे असा काही वेगळा फारसा फरक पण पडला नाही. त्यामुळे वाईल्ड कार्ड या गोष्टीची यावेळी बिग बॉसमध्ये गंडलं आहे असं मला वाटतंय. दुसरी गोष्ट कंटेंटची कमी, कंटेंट अजिबातच मिळत नाही आहे. बिग बॉस स्वतः एवढे छान छान टास्क प्लॅन करतात, पण त्यातला एकही टास्क व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही. भांडणं होतात मान्य आहे, इश्यू होतात मान्य आहे, पण याच्या आधी कुठला टास्क म्हणजे जास्त रद्द व्हायचे नाहीत. पण सध्या खूप सेफ प्लेमध्ये कोणताही कंटेस्टंट जर त्याच्या अंगलट काहीतरी यायला लागलं तर तो सरळ म्हणतो टास्क रद्द, मला नाही खेळायचं, आणि तो टास्क सिरियसली रद्द होतो. त्यामुळे हे चांगले चांगले कंटेंट काढण्यासाठी जे टास्क बिग बॉस प्लॅन करतोय हे सगळं फ्लॉप चाललंय. त्यामुळे कंटेंटची भरमसाठ कमी यायला लागले. टास्कचं वाया जातात ती गोष्ट वेगळीच, पण टास्क जे बनवतात ते प्रॉक्स बनवतात, ते प्रॉक्स पण वाया जातात. ते आपले राकेश भाऊ तर कुठंतरी वरती फेकूनच देतात, किंवा तो रुचिता त्याच्यावरती पूर्ण झोपतेच, ह्याच्यावरती सामानावरती सगळं तुटून जातं. त्या सगळ्या गोष्टी होतात. त्यानंतर फेक लव्ह अँगल नावाचा एक प्रकार आहे. मी वाटच बघत होतो की अजून बिग बॉसच्या घरामध्ये लव्ह अँगल का आलं नाही. पण लव्ह अँगल आलं, पण ते असं आलंय की लिटरली का आलंय असं वाटतं. म्हणजे लिटरली रुचितावरती पण मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे. कारण रुचिता ही एक अशी प्लेअर होती की जी प्रॉपर विलन प्लेअर होती. कोणत्याही स्टोरीमध्ये, कोणत्याही मूवीमध्ये हिरो जसा महत्त्वाचा आहे तसा विलन देखील खूप महत्त्वाचा असतो. आणि रुचिता ही प्रॉपर विलन मटेरियल होती, प्रॉपर TRP क्वीन झाली होती. प्रत्येक टास्कमध्ये प्रत्येक दिवशी रुचिताला लोक घाबरायला लागली होती. पण असं काय झालं नाही माहिती, ती लव्ह अँगलमध्ये अडकली त्याच्या, आणि तिचा गेम पूर्णपणे सप्पाट झाला आहे. त्यामुळे त्यांचं नाही माहिती आहे काय होणार आहे पुढं, पण त्यामुळं जरासा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट झाली. त्यानंतर महत्त्वाचा अजून एक पार्ट म्हणजे कॉपी पेस्ट. बिग बॉस मराठी 5 जो होता त्याचाच कॉपी पेस्ट करून सेम कॅरेक्टर्स घालणं, सेम कॅरेक्टर्स घेणं, सेम गोष्टी करणं, महाराष्ट्राला बांधिलकी किंवा प्रेम किंवा आपुलकी, सहानुभूती हे दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी कॉपी पेस्ट दिसतात क्लिअर आपल्या सगळ्यांना. तर या गोष्टींच्यामुळं र्युमर्स खूप वाढायला लागलेत की बिग बॉस यावेळी 70 दिवसामध्ये बंद होणार आहे. तुम्हाला काय वाटते, बोल्ड ओपिनियन तुमचं काय, तुम्हाला मनापासून काय वाटतं की यावेळी खरंच मजा आली का बिग बॉस बघायला, आणि जर नाही आली तर कशामुळं येत नाही या बिग बॉस बघायला, किंवा तुम्ही बिग बॉस मराठी 5ला मिस करताय का. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूच. धन्यवाद.